नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महा-डी-बी-टीमध्ये डॉक्युमेंट कागदपत्रे तर अपलोड केलेली आहेत, परंतु आणखीन पूर्वसंमती बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही। काही जणांना डॉक्युमेंट अपलोड करून 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, परंतु पूर्वसंमती मिळालेली नाही। त्या ठिकाणाहून डाउनलोड होचा ऑप्शन आलेला नाही पूर्वसंमती, आणि त्यांना पुढचे डॉक्युमेंट पण अपलोड करता येत नाहीत। तर आता पूर्वसंमती ही कोणाकडे असते व किती दिवसात मिळते याचा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदा सुरुवातीला पाहत असाल तर असेच नवनवीन शासनाच्या, महाराष्ट्र शासनाचे महा-डी-बी-टी असेल, सोलार असेल, तसेच विविध PM किसान असेल, या सर्व महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोर आलेल्या बेल आयकॉनचा ऑन करून ठेवा, जेणेकरून योजनेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनच्या माध्यमातून पोहोचत राहतील। वर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता। चला तर मग आजचा आपला विषय आहे की वस्तू खरेदी करण्यासाठी आणखी पूर्वसंमती ही मिळालेली नाही। आता पूर्वसंमती मिळण्यासाठी किती दिवस लागतात, तर कोणाकडून पूर्वसंमती मिळते, कोणाकडे अधिकार आहेत पूर्वसंमतीचे, याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आता बघा की आपण टेस्ट रिपोर्ट, डीलरशिप, वेगवेगळे डॉक्युमेंट जे आहेत ते कृषी सहाय्यकला आपल्या विचारून हे अपलोड केलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी। आता काही जणांना 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, तरीसुद्धा आणखीन त्यांची पूर्वसंमती मिळालेली नाही, कारण की पूर्वसंमती मिळणं महत्त्वाचं आहे। पूर्वसंमती मिळाल्याच्या 30 दिवसाच्या आत आपल्याला वस्तू खरेदी घेण्यासाठी मुभा मोकळीक होते आपल्याला, परंतु अनेकांना, बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली नाही। तर आता पूर्वसंमती कोणाच्या टेबलवर असते किंवा कोणाच्या हातात असते त्याचा अप्रूव्हल, तर पूर्वसंमतीचा अप्रूव्हल हे TAO म्हणजेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे असते। आता आपण आपल्या कृषी सहाय्यकचा फोन नंबर वगैरे असला तर, किंवा ज्या ठिकाणी कृषी ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन कृषी अधिकारी असतात, त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर, साहेब या योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि या योजनेअंतर्गत आणखीन पूर्वसंमती मिळालेली नाही, पूर्वसंमती मिळेल का, अशी विनंती करून आपण त्या अधिकाऱ्याकडून आपल्या अर्जाचं नाव, अर्जदाराचं नाव सांगून आपण त्यांच्याकडून पूर्वसंमती हे घेऊ शकतो। आता पूर्वसंमतीचे अधिकार हे पूर्ण तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे असतात, तर तालुका कृषी सहाय्यक यांच्याकडे त्याचे अधिकार नसतात। आता तालुका कृषी सहाय्यक आपल्याला या योजनेच्या माहितीविषयी आपल्याला संमतीपत्र असेल किंवा वस्तू खरेदी केल्यानंतर त्या ठिकाणी कोणते नाव टाकायचे ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सहाय्य करू शकतात। पण पूर्वसंमतीसाठी आपल्याला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडेच पूर्वसंमतीचे अधिकार आहेत। वस्तू खरेदी केल्यानंतर त्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी पुन्हा वेगळे अधिकारी येतात त्यामध्ये पण। आता आपल्याला पूर्वसंमती मिळाल्यानंतर, वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूचं GST बिल अपलोड करणं महत्त्वाचं आहे। तसेच त्या दुकानदाराकडूनच डिलिव्हरी चलन घेणं पण महत्त्वाचं आहे। डिलिव्हरी चलन प्लस GST बिल हे दोन गोष्टी नंतर वेबसाईटवर येऊन आपल्याला फार्मर ID टाकून लॉग इन करून त्या ठिकाणी डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहेत। हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर वस्तू, तर आपण GST बिल बरोबरच वस्तू खरेदी केलेली असते, ती वस्तू खरेदी केल्यानंतर जी काही आपली कृषी यांत्रिकीकरण 2025 असे कृषी सहाय्यककडून नाव टाकण्यासाठी सांगितले जाते, त्या वस्तूवर आपण एखादी पेंटनं किंवा रेडियमनं नाव टाकल्यानंतर ते आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी काही कृषी विभागाकडून अधिकारी येत असतात। ते अधिकारी आल्यानंतर आपल्याला त्यांना ती वस्तू दाखवायची असते। आपण ती वस्तू जे टेस्ट रिपोर्टमध्ये आहे तीच वस्तू आपण खरेदी केलेली आहे का, हे तपासण्याचं काम कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्याचं असतं। ते अधिकारी चेक केल्यानंतर पुढच्या 2 प्रक्रिया असतात, त्या 2 प्रक्रिया व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला अनुदान पेंडिंगमध्ये दाखवतं। जर सरकारकडे निधी उपलब्ध असेल तर 1 ते 2 ते 3 महिन्यात किंवा 1 महिन्यातही जे का आपल्या अनुदानाची रक्कम आहे ते अनुदानाची रक्कम ही आपल्याला मिळून जाऊ शकते। आता कोणत्या घटकासाठी किती अनुदानाची रक्कम माहिती नसेल, जर काही जण नवीन व्हिडिओ पाहत असतील तर आपल्या योजना गुरु मराठी या यूट्यूब चॅनलवर टच करून आपले पाठीमागचे आपण जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ आपण पाहू शकता। असेच नवनवीन महा-डी-बी-टीच्या योजनाबद्दलच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणखीन दुसरा एक प्रश्न आहे की बऱ्याच जणांना कागदपत्रामध्ये त्रुटी निघाली आहे असं म्हणून त्या ठिकाणी रिअपलोड करण्यासाठी सांगितलं जातं डॉक्युमेंट। जर काही त्रुटी असेल किंवा व्यवस्थित स्कॅन झालेले नसतील किंवा काही डॉक्युमेंट कमी असतील तर आपण त्या ठिकाणी कृषी सहाय्यकचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी डबल नंतर डॉक्युमेंट अपलोड करणं महत्त्वाचं आहे। कारण की डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आणखीन आपल्याला
पुढील अर्जामध्ये प्रक्रियामध्ये सामील केलं जातं व आपल्याला पूर्वसंमती देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्यामुळे घाबरण्याची काही आवश्यकता नाही. डॉक्युमेंट त्रुटीमध्ये निघाल्यानंतर नंतर काय होईल, नंतर डॉक्युमेंट कृषी सहाय्यकला विचारून अपलोड करा व त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्याला भेटल्यानंतर त्यामध्ये पूर्वसंमती मिळून जाईल व पूर्वसंमती मिळाल्यानंतर वस्तूचं GST बिल हे आपण अपलोड करू शकतो. जर काही तुम्हाला आणखीन अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. तसेच हा व्हिडिओ तुमच्या काही नातेवाईकांनी मित्रांनी पण MahaDBTवर कोणता घटक घेतला असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ WhatsAppवर नक्की शेअर करा. धन्यवाद.